नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही केला जाणारा नाश्त्याचा पदार्थ म्हणजे कांदे पोहे. अगदी मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमात सुद्धा कांदे पोहेच दिले जातात. एकदम कमी खर्चात आणि कमी साहित्यात कुणालाही परवडतील असे हे कांदा पोहे. चला तर जास्त वेळ न दवडता हे कांदा पोहे कसे करायचे ते आपण बघूयात. हे कांदा पोहे अगदी झटपट होतात. कांदा पोह्यांसाठी इथे मी 2 मुठी भरून कांदा पोह्याचे पोहे घेतले आहेत. हे पोहे भडस पोहे आहेत. हे खास कांदा पोह्यासाठीच वापरतात. आता ते मी स्वच्छ धुवून पण घेतले आहेत. आता आपण कांदा पोह्यासाठी लागणारे साहित्य बघूयात. त्यासाठी इथे मी एक मोठा कांदा पातळ उभा चिरून घेतला आहे. थोडीशी कढीपत्त्याची पाने घेतली आहेत आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत आणि कोथिंबीरसुद्धा घेतली आहे. कढईमध्ये पातेल्यात 2 चमचे तेल टाकले आहे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकली आहे आणि मोहरी तडतडल्यावर मग अर्धा चमचा जिरेसुद्धा घातले आहे. जिरे आणि मोहरी तेलामध्ये छान फुटू द्यायचे आहे, म्हणजे कांदा पोह्याला स्वाद फारच सुंदर येतो. रेसिपीमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्ही जर का माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. आणखीन व्हिडिओला लाईकसुद्धा करा. आता यामध्ये मी एक उभा चिरलेला कांदा घातला आहे आणि कढीपत्त्याचे 5-6 पाने चिरून घातली आहेत आणि मिरच्यासुद्धा घातल्या आहेत. आता ह्या मिरच्या आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. रेसिपीमध्ये भरपूर टिप आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. आता इथे पाव चमचा हळद घातली आहे. कांदा पोह्यासाठी कांदा चिरताना हा नेहमी पातळच चिरायचा आहे आणि तो तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे, म्हणजे कांदा छान मऊ होतो आणि खाताना दाताखाली कचकचीत लागत नाही. आता इथे मी अर्धा चमचा किंवा चवीनुसार मीठसुद्धा घातले आहे. मीठ घातल्यामुळे सुद्धा कांदा लवकर मऊ होतो. महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये कांदा पोह्याचा नाश्ता हा आठवड्यातून एकदा तरी होतोच होतो. आता इथे मी पाव चमचा साखरसुद्धा टाकली आहे. तुम्हाला जर साखर आवडत असेल तरच तुम्ही घाला, अदरवाईज नाही घातलीच तरी चालेल. पण किंचित साखर घातल्यामुळे कांदा पोह्याला चव छान येते. कांदा आता तेलामध्ये छान मऊ झाला आहे. त्यामध्ये आता मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे. कोथिंबीर घातल्यामुळे सुद्धा कांदा पोह्याला स्वाद छान येतो. हा पहा, कांदा इथे छान आता मऊ झाला आहे. आता आपण त्यामध्ये पोहे घालूया. हे पोहे पण छान सुटसुटीत आणि सळसळीत झाले आहेत, तुम्ही पाहू शकता. हे पोहे खास कांदा पोह्यासाठी मिळणारे पोहे आहेत. हे पोहे थोडे जाड आहेत, पण तुम्ही रेग्युलर दुकानामध्ये मिळतात ते पोहेसुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यानेसुद्धा कांदा पोहे छान होतात. आणि हे जे पोहे आहेत ते पोह्यांची जिथे भट्टी असते तिथेच हे मिळतात. आता पोहे छान कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि संपूर्ण कांदा पोह्याचा कांदा त्याला लागेपर्यंत ढवळून घ्यायचे आहेत. कांदा पोह्यांना कलर पण फार सुंदर आला आहे. आता त्यावर थोडेसे पाणी शिंपडायचे आहे, म्हणजे पोह्यांना वाफ छान येईल. आणि थोडा लिंबूचा रससुद्धा घालायचा आहे आणि झाकण ठेवून बारीक गॅसवर 5 मिनटं वाफ आणायची आहे. हे बघा, 5 मिनटानंतर छान मी झाकण काढले आहे आणि पोह्यांना छान वाफ आली आहे आणि पोहे इतके सळसळीत झाले आहे. पोहे खाताना तितकेच मऊ मऊ लागतात. पोहे छान तयार झाले आहेत आपले आता इथे. आता आपण सर्व करूया. हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण जरूर करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल. अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर फॉलो करा. आता इथे आपले कांदा पोहे खाण्यासाठी तयार आहेत. त्याच्यावर तळलेले शेंगदाणे आणि कोथिंबीर घालून तुम्ही शेवसुद्धा घालू शकता. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.